तुम्हालाही कधी असा प्रश्न पडला आहे का? दारू पिल्यावर कॉन्फिडन्स वाढतो, पण खरंच परफॉर्मन्स वाढतो का? कोणती दारू बेस्ट आहे सेक्ससाठी? बियर, विस्की की वाईन? दारू घेतल्यावर खरंच जास्त वेळ टिकता येतं का, की उलट प्रॉब्लेम येतो? तुम्ही नोटीस केलंय का की मूड तर येतो, पण बॉडी कधी कधी साथ देत नाही? काही लोक म्हणतात दारूशिवाय मजा नाही, तर काही लोक म्हणतात दारूने सगळं बिघडतं. मग खरं काय आहे? दारू तुमची सेक्स पॉवर वाढवते की हळूहळू कमी करते? आज आपण याच सगळ्या प्रश्नांचं खरं ट्रूथ जाणून घेणार आहोत. आजच्या काळात सोशल मीडिया आणि फ्रेंड सर्कलमध्ये एक कॉमन बिलीफ तयार झालाय की दारू पिल्याने कॉन्फिडन्स वाढतो आणि त्यामुळे परफॉर्मन्स आपोआप इम्प्रूव्ह होते. म्हणूनच अनेक लोक जेव्हा रिलेशनशिपमध्ये येतात किंवा इंटिमेट होण्यापूर्वी असतात, तेव्हा ते दारूचा आधार घेतात. त्यांना वाटतं की यामुळे नर्वसनेस कमी होईल आणि एक्सपिरियन्स बेटर होईल. पण इथेच सगळ्यात मोठा कन्फ्युजन सुरू होतो. कारण जे तुम्हाला फील होतं आणि जे ॲक्च्युअल रियालिटी असतं, त्यात खूप मोठा फरक असतो. एक छोटा रिअल लाईफ एक्झाम्पल बघूया. एक 28 वर्षाचा मुलगा एकदा सल्ला घेण्यासाठी आला होता. तो म्हणाला, मी जेव्हा दारू घेतो तेव्हा मला खूप कॉन्फिडंट वाटतं. मला वाटतं मी जास्त चांगलं परफॉर्म करेन. पण जेव्हा ॲक्च्युअल वेळ येतो तेव्हा मी प्रॉपरली परफॉर्म करू शकत नाही. तो खूप कन्फ्यूज्ड आणि फ्रस्ट्रेटेड होता. त्याला वाटत होतं की कदाचित त्याच्यात काही कमी आहे. पण जेव्हा त्याच्याशी सविस्तर बोललो तेव्हा लक्षात आलं की प्रॉब्लेम त्याच्यात नव्हता, तर त्याच्या सवयीमध्ये होता. खरं सांगायचं तर अल्कोहोल तुमच्या ब्रेनवर असा इफेक्ट करतो की तुम्हाला वाटतं तुम्ही जास्त कॉन्फिडंट आहात, तुमची फिअर कमी झाली आहे आणि तुम्ही जास्त ओपन झालात. पण यालाच इल्युजन म्हणतात. कारण तुमचं माइंड रिलॅक्स्ड होत असलं तरी तुमच्या बॉडीची परफॉर्मन्स ॲक्च्युअली कमी होत असते. अल्कोहोल तुमच्या नर्वस सिस्टमला स्लो करतं, रिॲक्शन टाईम कमी करतं आणि कंट्रोल कमी करतं. यामुळेच अनेक वेळा असं होतं की सुरुवातीला मूड आणि एक्साइटमेंट जास्त वाटतं, पण ॲक्च्युअल परफॉर्मन्सच्या वेळी समस्या येतात. काही लोकांना इरेक्शन मेंटेन करण्यात प्रॉब्लेम येतो, काहींना स्टॅमिना कमी वाटतो, तर काहींना टायमिंग कंट्रोल राहत नाही. म्हणजेच ज्या गोष्टीमुळे तुम्हाला वाटतं की तुम्ही बेटर परफॉर्म कराल, तीच गोष्ट तुमचं परफॉर्मन्स खराब करत असते. आणखी एक मोठा मिथ म्हणजे कोणती दारू बेस्ट आहे सेक्ससाठी? खरं सांगायचं तर बियर, विस्की, वाईन कोणतीही दारू अशी नाही जी तुमची सेक्स पॉवर वाढवते. हा फक्त एक गैरसमज आहे जो लोकांमध्ये पसरला आहे. थोड्या प्रमाणात अल्कोहोल घेतल्यावर तुम्हाला फील चांगला येऊ शकतो, पण त्याचा डायरेक्ट पॉझिटिव्ह इफेक्ट परफॉर्मन्सवर होत नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, खरं ट्रूथ आणि प्रॅक्टिकल अंडरस्टँडिंग. कारण फक्त मिथ तोडून उपयोग नाही, तर योग्य माहिती मिळणं खूप गरजेचं आहे. सर्वात आधी आपण समजून घ्यायचं आहे की अल्कोहोल तुमच्या बॉडीमध्ये नेमकं काय करतं. जेव्हा तुम्ही दारू पिता तेव्हा ती तुमच्या ब्रेनच्या सेंट्रल नर्वस सिस्टमवर काम करते. सुरुवातीला तुम्हाला हलकं, रिलॅक्स्ड आणि कॉन्फिडंट वाटतं. अँक्झायटी कमी झाल्यासारखी वाटते, हेजिटेशन कमी होतो आणि तुम्ही जास्त ओपन फील करता. यामुळे अनेक लोकांना असं वाटतं की आता ते बेटर परफॉर्म करू शकतील. पण ही फक्त सुरुवातीची फिलिंग असते. याला इल्युजन म्हणतात. खरं म्हणजे अल्कोहोल तुमच्या बॉडीचा कंट्रोल कमी करत असतो. तुमचा कोऑर्डिनेशन, टायमिंग आणि रिॲक्शन कमी होत जातो. याचा डायरेक्ट परिणाम परफॉर्मन्सवर होतो. अनेक स्टडीजमध्ये हे दिसून आलं आहे की अल्कोहोल ब्लड फ्लोवर परिणाम करतो आणि सेक्शुअल परफॉर्मन्ससाठी प्रॉपर ब्लड सर्क्युलेशन खूप महत्त्वाची असते. जर ब्लड फ्लो डिस्टर्ब झाला तर इरेक्शन मेंटेन करणं कठीण होऊ शकतं. म्हणूनच अनेक लोकांना दारू घेतल्यानंतर सुरुवातीला एक्साइटमेंट वाटतो, पण ॲक्च्युअल परफॉर्मन्सच्या वेळी प्रॉब्लेम येते. आता एक महत्त्वाचा मुद्दा, थोडी दारू चालते का? हा प्रश्न अनेक लोक विचारतात. खरं सांगायचं तर खूप कमी प्रमाणात घेतल्यास काही लोकांना रिलॅक्सेशन मिळू शकतं, पण त्याचा अर्थ असा नाही की ती परफॉर्मन्स वाढवते.
कारण इवन स्मॉल अमाऊंटसुद्धा तुमच्या नर्वस सिस्टमवर इफेक्ट करायला सुरुवात करते. आणि प्रत्येक व्यक्तीचा शरीर वेगळा असतो, त्यामुळे कोणावर किती इफेक्ट होईल हे निश्चित नसतं. काही लोकांना थोड्याशा अल्कोहोलनेही परफॉर्मन्सवर निगेटिव्ह इफेक्ट जाणवतो. जास्त प्रमाणात दारू घेतली तर समस्या अजून स्पष्ट होते. इरेक्शन प्रॉब्लेम, स्टॅमिना कमी होणे, कंट्रोल कमी होणे या सगळ्या गोष्टी कॉमन होतात. काही वेळा तर डिझायर असतो पण बॉडी रिस्पॉन्ड करत नाही आणि यामुळे फ्रस्ट्रेशन वाढतो. हा अनुभव अनेक लोकांना येतो, पण ते ओपनली बोलत नाहीत, त्यामुळे मिथ कायम राहतो. लाँग टर्मबद्दल बोलायचं झालं तर सिच्युएशन अजून सिरियस होते. जर एखाद्या व्यक्तीने रेग्युलरली दारू घेण्याची सवय लावली तर त्याचा इफेक्ट हॉर्मोन्सवर होतो. टेस्टोस्टेरोन लेवल कमी होऊ शकतो, लिबिडो कमी होऊ शकतो आणि ओव्हरऑल सेक्शुअल हेल्थ खराब होऊ शकते. शरीराची नॅचरल एनर्जी कमी होते, फेटिग वाढतो आणि कॉन्फिडन्ससुद्धा हळूहळू कमी होतो. म्हणजे शॉर्ट टर्ममध्ये ज्या गोष्टीमुळे तुम्हाला बूस्ट वाटतो, तीच गोष्ट लाँग टर्ममध्ये तुमची स्ट्रेंथ कमी करते. आता खरा प्रश्न, मग रिअल सोल्युशन काय आहे? कारण लोक शॉर्टकट शोधतात, पण ट्रूथ असं आहे की सेक्शुअल परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. तुम्हाला बेसिक फंडामेंटल्स स्ट्रॉंग करावे लागतात. सर्वात आधी येतो एक्सरसाइज. रेग्युलर फिजिकल ॲक्टिव्हिटी तुमचा ब्लड फ्लो इम्प्रूव्ह करते, स्टॅमिना वाढवते आणि बॉडी ॲक्टिव्ह ठेवते. याचा डायरेक्ट फायदा परफॉर्मन्सवर होतो. त्याचबरोबर हेल्दी डाएट खूप महत्त्वाची आहे. न्यूट्रिएंट्स रिच फूड तुमच्या बॉडीला एनर्जी देतो, हॉर्मोन्स बॅलन्स ठेवतो आणि ओव्हरऑल हेल्थ सुधारतो. स्लीप हा अजून एक अंडररेटेड फॅक्टर आहे. पुरेशी आणि क्वालिटी स्लीप घेतल्याने बॉडी रिकवर होते, हॉर्मोन्स बॅलन्स राहतात आणि माइंड फ्रेश राहतो. जे लोक नीट झोप घेत नाहीत त्यांना फटीग, लो एनर्जी आणि लो परफॉर्मन्सचा सामना करावा लागतो. मेंटल हेल्थ आणि कॉन्फिडन्ससुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. जर तुमच्या माइंडमध्ये फिअर, अँक्झायटी किंवा प्रेशर असेल तर परफॉर्मन्स नॅचरली कमी होतो. त्यामुळे रिलॅक्स्ड माइंड आणि पॉझिटिव्ह अप्रोच खूप गरजेची आहे. आता एक मोठा ट्विस्ट समजून घ्या. बहुतेक लोकांना वाटतं की दारू त्यांना हेल्प करते, पण रियालिटीमध्ये ते दारूवर डिपेंड होत जातात. म्हणजे ते असं मानायला लागतात की दारूशिवाय मी कॉन्फिडंट राहू शकत नाही. ही डिपेंडन्सी सर्वात धोकादायक आहे, कारण कॉन्फिडन्स बाहेरून येत नाही, तो तुमच्या माइंड आणि हॅबिट्समधून तयार होतो. जर तुम्ही एक्सटर्नल चीजांवर डिपेंड राहिलात तर तुमची रिअल स्ट्रेंथ कधीच डेव्हलप होत नाही. खरं तर रिअल पॉवर म्हणजे काय? रिअल पॉवर म्हणजे कंट्रोल, तुमच्या बॉडीवर, तुमच्या माइंडवर आणि तुमच्या हॅबिट्सवर. जर तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करता, तुमचं बॉडी फिट आहे, माइंड क्लिअर आहे आणि तुम्ही कॉन्फिडेंट आहात, तर तुम्हाला कोणत्याही एक्सटर्नल सपोर्टची गरज नसते. आणि हीच गोष्ट तुम्हाला लाँग टर्म स्ट्रॉंग बनवते. आणखी एक रियालिटी, सोशल मीडिया आणि मूव्हीजमध्ये जे दाखवलं जातं ते नेहमी रिअल नसतं. तिथे दारूला कॉन्फिडन्स आणि अट्रॅक्शनसोबत जोडून दाखवलं जातं, पण त्याचे नेगेटिव्ह इफेक्ट्स क्वचितच दाखवले जातात. त्यामुळे लोकांच्या माइंडमध्ये चुकीची इमेज तयार होते, पण जेव्हा ते रिअल लाईफमध्ये ट्राय करतात तेव्हा त्यांना वेगळाच एक्सपिरियन्स येतो. आणि शेवटी एक सिम्पल मेसेज, दारू तुम्हाला स्ट्रॉंग बनवत नाही, ती फक्त तुम्हाला तात्पुरता फील देते. पण रिअल स्ट्रेंथ बिल्ड करायची असेल तर तुम्हाला स्वतःवर काम करावं लागेल. हीच खरी रियालिटी आहे जी अनेक लोक इग्नोर करतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, कारण कदाचित त्यांनाही ही माहिती गरजेची असेल. आणि अशाच ऑनेस्ट, रिअल आणि प्रॅक्टिकल माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण इथे तुम्हाला मिथ नाही तर ट्रूथ मिळणार आहे.